सायकल मिळाली, पण लोकप्रतिनिधींच्या वाहनांमुळे रस्त्यात अडथळा. स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित सीओ संग्राम अभियान कार्यालयात पालकमंत्र्यांसह जिल्ह्याभरातील लोकप्रतिनिधींनी उपस्थिती लावली. बुलढाणा शहरातील गर्दे वाचनालय सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. मात्र यावेळी लोकप्रतिनिधींच्या वाहनाच्या ताफ्याने एका बाजूवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प केली होती. याच वेळी एका दिव्यांग व्यक्तीची गैरसोय झाल्याचेही दिसून आले. शासनाकडून सायकल मिळाली, परंतु ज्या दिशेने जायचे तोच रस्ता लोकप्रतिनिधींच्या वाहनामुळे त्रासदायक ठरला. अखेर एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने त्यांनी रस्ता पार केला. परंतु वाहनाचे नियम फक्त सर्वसामान्यांनाच आहे का, लोकप्रतिनिधींना का नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. म्हणजे हीच गाडी रे. काय झालं त्याला? हे हवा नाही त्याच्यात. अच्छा, माझं तुम्हाला कुठे जायचंय? पंक्चरच्या दुकानावर जायचंय. अहो ते आपल्या ऑटो कुठे ठेवले तुम्ही? पंक्चरच्या दुकानावर जायचंय पंक्चर काढण्यासाठी. मग आता तुम्हाला रस्ता नाही का जायला इथं? आता इकडून नाही ना रस्ता. गाडी अडवल्या इथं हवा नाही त्याच्यात. रस्ता तुमचा रस्ता नाही अडवला गेला का? रस्ता अडवला गेलेला आहे. पुढे जायचं होतं आम्हाला पंक्चरच्या दुकानावर. हा बोला. आम्ही पंक्चरच्या दुकानावर चाललो होतो. आम्हाला हँडिकॅपची सायकल मिळाली आहे. तर पंक्चरच्या दुकानावर चाललो होतो आम्ही. तिकडे जाणार होतो. तर मग आता ट्रॅफिक जाम असल्यामुळे आम्ही आता दुसऱ्या मार्गाने जाणार आहोत. ट्रॅफिक कशामुळे जाम आहे? नाही, खासदार साहेबांच्या गाड्या आल्यामुळे ट्रॅफिक जाम आहे.